हॅलो. तर आज 26 जानेवारी होती आणि अहो पण घरीच होते, कारण काल लग्नाला गेल्यामुळं खूप जास्त दमले होते आणि दुपारीच उठले होते डायरेक्ट 11-12 वाजता. आणि मग कुणाल दादा पण नाश्त्याला आले होते, तर त्यांनी छान असा नाश्ता केला. मी आज मसाले भातच बनवला होता आणि सासू सासरे सकाळीच कामावरती गेले होते आणि दुपारी छान असं वातावरण झालं होतं, म्हणजे नुसतंच आभाळ आलं होतं. प्लॉटिंगवरचं काम वगैरे आवरून अहो घरी आले. त्यानंतर आम्हाला बबड्याचा जो फोटो होता तो व्यवस्थित करायला जायचं होतं, म्हणजे चुकला होता थोडासा. त्याची फोटो फ्रेम नीट करायची होती आणि बबड्याचा गळ्यातला ओमही गाठून आणायचा होता. त्यामुळं मग आम्ही मारुंजीमध्ये निघालो, पण मारुंजीमध्ये काही गळ्यातला ओम भेटला नाही गाठून, त्यामुळे आम्हाला हिंजवडीमध्ये जायला लागलं. मग जाता जाता फ्रेम वगैरे नीट करायला टाकली आणि तसंच आम्ही पुढे गेलो. 2-3 दुकानं बघितले सोन्याचे, पण काही भेटलं नाही. डायरेक्ट हिंजवडीमध्ये जावं लागलं गाठायला. मग बबड्याच्या गळ्यातलं छान असं गाठून घेतलं तिथे. बबड्या शांत बसला होता, दरवेळी खूप जास्त रडत असतो, पण ह्यावेळेस खूप छान बसला होता आणि छान असं म्हणजे त्याने बांधून पण दिलं. तो काय करतोय ना, तो गळ्यातला ओम आहे ना असा दाताने चावायला लागलाय, त्यामुळे तो सारखाच तुटतोय. आणि चांदीची चेन पण आहे गळ्यात, ती पण त्याने चावून चावून पार अशी वाकडी तिकडी केली आहे. पण काय करणार आता, ती चांदीची चेन पण घातलेली चांगली असते ना, त्यामुळे त्याला ती पण घातलेली आहे. आणि अचानकच ठरलं आणि मी पण हेअरकट पण केला. करायचा तर नव्हता, कारण ऑइल वगैरे लावलेलं होतं, पण अहो म्हटले की आलोय तर घे करून, त्यामुळे हेअरकट केला. पण ऑइलमुळे काही व्यवस्थित दिसत नव्हता. आणि जाता जाता छान असा सँडविच खाल्लं होतं आणि कच्ची दाबेली पण घेतली होती. तर छान असं नाश्ता वगैरे केला आम्ही आणि घरी जायला निघालो. तर असा होता आजचा दिवस. तर एक फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.